श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, जे की आपल्या सर्वांचाच खूप उपयोगाचं आहे. तर मी तुम्हा सर्वांचा जास्त वेळ न घेता सरळ जाणार आहे विषयाकडे. आणि हो, हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला उपाय आवडला व फरक जाणवला तर चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका. तर आपण आता जाणार आहे आपल्या उपायाकडे. तर आजचा विषय आहे, पोटावरची कितीही जुनी चरबी असेल ती मेण्यासारखी वितळून जाईल. स्त्री असो का पुरुष असो, वजन वाढलेलं असेल व विविध उपाय करूनही तुमचं वजन कमी होत नसेल, बेली फॅट किंवा थाय फॅटचा त्रास असेल, शरीरात कुठेही तुमच्या चरबी साठलेली असेल, तर आज तुम्हाला असा एक उपाय किंवा वेट लॉस ड्रिंक सांगणार आहे, ज्यामुळे तुम्हाला 100% फरक पडेल. बरेचसे जे वेट लॉसचे उपाय असतात ते शुगर पेशंटला करता येत नाही. थायरॉइडचा त्रास आहे अशा व्यक्तीला करता येत नाही. परंतु मी जो तुम्हाला आज उपाय सांगणार आहे तो सर्व व्यक्तींना किंवा सर्व प्रकारच्या पेशंटला करता येणार आहे. फक्त प्रेग्नंट लेडीला करता येणार नाहीये व त्यांनी करूही नाही. व नुकताच डिलिव्हरी झालेल्या भगिनींसाठी हा उपाय अत्यंत चांगल्या रीतीने काम करतो. त्यांच्यावर किंवा त्यांच्या बाळावर कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. त्यांचं जे पोट आहे डिलिव्हरी झाल्यावर लूज पडलेलं असतं किंवा घेर सुटलेला असतो, ते पूर्ववत होण्यासाठी हा उपाय अत्यंत इफेक्टिव्ह आहे. तर आपल्याच घरातील 2-3 वस्तू लागतात. तर ह्या 2-3 वस्तू कोणत्या आहेत व हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, हे सर्व आपण आता पाहणार आहोत. तर हा उपाय एकदम साध्या पद्धतीने करायचा आहे. यासाठी आपल्याला 1 लिटर पाणी घ्यायचं आहे आणि ते गरम करायला ठेवायचं आहे. म्हणजेच हे औषध तुम्हाला सकाळी एकदाच बनवून ठेवायचं आहे. तर यासाठी आपल्याला घरामधील सहजरित्या उपलब्ध होणाऱ्या वस्तू लागतात. याच्यातील पहिली वस्तू आहे तेजपत्ता. तेजपत्ता वेट लॉस करण्यासाठी, त्याचप्रमाणे स्किन ब्राईट करण्यासाठी व केस गळती थांबवण्यासाठी पण खूप उपयोगाचा असतो. त्याच्यात विविध प्रकारचे अँटीऑक्सिडंट असतात. यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी सुद्धा असतात. याच्यात कॅल्शियम, पोटॅशियम, कॉपर आहे, आयर्न आहे, विविध घटक आहेत. व या तेजपत्त्यामुळे मेटाबॉलिक रेट जो आहे, पचनशक्ती जी आहे ती चांगली होते, ज्याच्यामुळे वजन जे आहे ते कमी होण्यासाठी मदत होते. तर आपल्याला 2-3 तेजपत्ते लागणार आहे. त्यानंतर दुसरा जो घटक आहे तो म्हणजे जिरे. जिरे सुद्धा सर्वांच्या घरात इझिली उपलब्ध असतात. जिरे हे पाचक असते. पोटातला वायू घालवण्यासाठी, फॅट बर्न करण्यासाठी, चरबी वितळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असते. ॲसिडिटी, बद्धकोष्ठता घालवण्यासाठी सुद्धा ही जिरे खूप महत्त्वाची असते. ब्लडमध्ये जे टॉक्झिक असतात ते सुद्धा बाहेर काढण्याचं काम हे जिरे करत असतात. तर आपल्याला ह्या उपायासाठी 1 चमचा जिरे लागणार आहे. त्यानंतर तिसरा घटक आहे इलायची. तर 2 इलायची आपल्याला लागणार आहे. तर आपल्याला चौथा घटक आहे दालचिनी. हा चौथा जो घटक आहे तो आहे दालचिनी. ही दालचिनी जी आहे त्याची आपल्याला काडीच वापरायची आहे, स्टिकच वापरायची आहे. आपल्याला पावडर चालणार नाहीये. तर असे हे 4 घटक आपल्याला लागतात. तर हे 4ही घटक 1 लिटर गरम पाण्यात 10 ते 15 मिनिटं उकळवून घ्यायचे आहेत व हे उकळत असताना त्याच्यावर झाकण ठेवायचे नाहीये. विदाऊट झाकण उकळवायचं नाहीये. त्याच्यावर झाकणच ठेवायचं आहे व 10-15 मिनिटं उकळवून घेतल्यानंतर हे मिश्रण गाळून घ्यायचे आहे. व हे जे 4 घटक आहे हे तुम्ही दुसऱ्या दिवशीही वापरू शकतात. फक्त ते फ्रीजमध्ये झाकून ठेवायचे आहे. पण हो, तुम्ही हे घटक 2च वेळेस वापरायचे आहेत. तिसऱ्या वेळेस काढा बनवताना 4ही घटक नवीन घ्यायचे आहेत. आणि हा काढा गाळून घेतल्यानंतर याचे 3 भाग करायचे आहे. एक भाग हा सकाळी उपाशी पोटी घ्यायचा आहे, काही न खाता सकाळी घ्यायचा आहे व हा काढा पिल्यानंतरही तुम्हाला अर्धा 1 तास काहीही खायचं नाहीये. मग नंतर दुपारच्या जेवणानंतर अर्ध्या तासाने दुसरा भाग प्यायचा आहे व हा काढा पेत असताना थोडासा कोमट करून मग प्यायचा आहे. व तिसरा भाग तुम्ही रात्रीच्या जेवणानंतर अर्ध्या तासाने थोडासा कोमट करून प्यायचा आहे. असं तुम्हाला दिवसातून 3 वेळेस हा काढा प्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुमची जी चरबी असेल ती एका महिन्यामध्ये 40% कमी झालेली दिसेल. हा काढा ह्या पद्धतीने घेतल्यामुळे 100% वजन तर कमी होतच व अजून एक फायदा म्हणजे तुमची रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युनिटी जी आहे ती चांगल्या प्रकारे वाढते व ॲसिडिटी, अपचनाचा त्रासही निघून जातो, बीपी नॉर्मल होतो, युरिक ॲसिडचा त्रास कमी होतो
तर फक्त 1 महिना हा उपाय करायचा आहे. पण वाटलं तर नंतरही तुम्ही हा कंटिन्यू करू शकतात. तर थोडक्यात सांगायचं झालं तर हे चारही जे पदार्थ आहेत तेजपत्ता, जिरे, इलायची, दालचिनी हे चारही घटक तुम्ही उकळत्या पाण्यात म्हणजेच गरम पाण्यात 10 ते 15 मिनिटं उकळवून घ्यायचं आहे व ते गाळून 3 समान भाग करून सकाळ, दुपार, संध्याकाळ असे 3 वेळेस तुम्हाला हा काढा घ्यायचा आहे 1 महिन्यापर्यंत. नंतरही तुम्ही कंटिन्यू करू शकतात व काय तुम्हाला फरक जाणवला 1 महिन्यानंतर ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि हो, एक महत्त्वाचं म्हणजे गरोदर महिलांनी, प्रेग्नंट लेडीजने हा उपाय करायचा नाहीये वेट लॉसचा. म्हणजे कुठलाही वेट लॉसचा उपाय त्यांनी प्रेग्नंट असताना करायचा नाहीये. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.